मला महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती असं धर्मराज कादाडी यांनी म्हटलेलं आहे। पहिल्या यादीमध्ये माझं नाव होतं, पण नंतर ती यादी चुकीचं असल्याचं सांगितलं गेलं असंही धर्मराज काडादींनी म्हटलेलं आहे। दरम्यान धर्मराज काडादी हे सोलापूर दक्षिणचे अपक्ष उमेदवार आहेत। त्यांना सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे। पद्धतीने ह्या महाविकास आघाडीमधल्या या सगळ्या घडामोडींकडे आपण पाहताय, नक्की काय चुकलं, कोणाचं चुकलं? महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी निवडणूक लढवावी असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला अपेक्षा व्यक्त केली होती आणि म्हणून मी त्यांच्याकडे मागणी केली। पहिली जेव्हा 15 लोकांची यादी काँग्रेसची जाहीर झाली त्यामध्ये माझं नाव होतं, परंतु पुढं ते नाव त्या ठिकाणची ती यादी ही चुकीची आहे असं करून ती थांबवली गेली। मी आधीच सांगितलं होतं की महाविकास आघाडीचे जे नेते आहेत, शरद पवार असू देत, सुशीलकुमार शिंदे असू देत, हे जे या भागात माझ्याबद्दल निर्णय घेतील ते उभारा म्हणले तर कुठल्याही पक्षाकडे मी उभारतो, ते नको म्हणले तरी मी शांत राहतो। या भूमिकेला मी ठाम राहून ते दिलीपरावांचं नाव जाहीर झाल्यावर मी माझ्या कामाला लागलो, बाकीचं राजकारण सोडून। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह सागर सुरवसे, टीव्ही 9 मराठी, सोलापूर।